हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे। तर चला, आज करायची आहे आपल्याला पुलाव। तर पुलावची रेसिपी मी तुम्हाला सांगते। कांदे आणि टमाटे मी लांब असे बारीक कापून घेतलेले आहेत आणि शिमला मिरचीसुद्धा लांब बारीक कापून घेतलेले आहेत। आल्या लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता मी गॅसवर ठेवलेला आहे कुकरमध्ये टाकते तेल आणि तेल तापल्यानंतर टाकलेले आहेत त्याच्यामध्ये शेंगदाणे। आपल्याला शेंगदाणे मस्त असे खरपूस तळून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे जिरं आणि जिऱ्यानंतर टाकायचे आहे मोहरी। एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण तेल तापल्यानंतर जर शेंगदाणे टाकले ना तर शेंगदाणे अगदी छान असे खमंग तळल्यानंतर तर त्याचा पुलाव अगदी छान लागतो। त्याच्यानंतर टाकायचे आहे कढीपत्तासुद्धा त्याच्यामध्ये मस्त असा तळला गेला पाहिजे, कारण तळलेला कढीपत्तासुद्धा एकदम सुंदर लागतो। तो पुलावची टेस्टच खूप भारी असते। आणि तुम्हाला मी सांगितलंच होतं की मी कांदे अगदी बारीक कापून घेतलेले आहेत, तशा पद्धतीने ते टाकले आहेत आणि शिमला मिरचीसुद्धा बारीक लांब अशी चिरून घेतली होती तीसुद्धा टाकलेली आहे। आणि जी आपण आपले वस्तू आहेत त्या अशा पुलावसाठी जर ह्या लांब लांब कापून घेतल्या ना तर त्या खरंच खूप छान दिसायलाही पुलाव छान दिसतो आणि लागतंही खूप छान। आणि त्याच्यानंतर टाकलेलं आहे मी हे गाजर थोडं बारीकच चिरलं होतं, कारण आधी जे गाजर यायचं ना हिवाळ्यामध्ये तर ते गाजर अगदी म्हणजे गावरानी गाजर येतं, तर त्याच्यामुळे त्याचे लांब काप टाकले तरी चालतात, पण हे जे गाजर असतं ना हे थोडं कडक असतं, त्याच्यामुळे याला मी थोडं बारीक चिरून घेतलं आहे आणि कलर तर छान येतोच त्याच्यामुळे। त्याच्यानंतर टाकलेले आहे आलं लसूणची मस्तपैकी पेस्ट आणि याला छान तेलामध्ये खमंग परतवून घ्यायचं आहे। छान परतवलं ना तर तेलामध्ये हे सगळे मटेरियल छान टाकल्यावर त्याची टेस्ट पण एकदम सुपर लागते। आणि त्याच्यानंतर टाकले आहेत कोबी आणि वाटाणे आहे, अर्थातच मी गरम पाण्यामधून काढून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर मी आता मस्त त्यांना तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे। आता त्याच्यानंतर टाकले आहे मी ते तिखट मसाला, हळद आणि धण्याची पूड आणि हे बघा त्याच्याने आपला कलर पण खूप छान आलेला आहे। आणि नंतर म्हणजे पाणी टाकल्यानंतर मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये टोमॅटो आणि टोमॅटोसुद्धा मी जरा बारीकच चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर टाकलेले आहे मी। आणि त्याच्यानंतर मी त्याला थोडं झाकण न लावता वाफू दिलं, कारण लगेच जर आपण पॅक केलं असतं ना तर अर्थातच तो असा छान मोकळा नाही होत, डायरेक्ट दाबला जातो। त्याच्यामुळे मी आधी त्याला छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतरच मी झाकण लावलं। झाकण लावल्यानंतर फक्त मी त्याची केली आहे एक शिट्टी आणि त्याच्यानंतर झालेले आहे आपला पुलाव रेडी। त्याच्यावरनं मस्तपैकी हिरवीगार अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि अर्थातच मी मागचा व्हिडिओ टाकला आहे आपल्या पावभाजीचा, मग त्याच्याबरोबर आम्ही असल्या पुलाव करतो तर तो खूपच छान लागतो।